नमस्कार मंडळी. आपण रोज धावपळ करतो, नवीन गोष्टी साध्य करतो आणि म्हणतो हे मी केलं. पण खरोखर आपण काही करू शकतो का? आज 21 फेब्रुवारी ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा विषय आहे कर्तेपणाचा अभिमान नसावा. विषय सुखात राहून भक्ती कशी करायची आणि मी करतो हा भ्रम कसा सोडायचा, यावर आज आपण सविस्तर बोलणार आहोत. महाराज म्हणतात, विषय आणि भक्ती हे एकाच म्यानातल्या दोन तलवारींसारखे आहेत. भक्त होणं म्हणजे पूर्णपणे भगवंताचं होणं. पण आपण काय करतो? आपण प्रपंचात इतके गुंतलेलो असतो की आपल्याला वाटतं मी करीन तसंच होईल. एक उदाहरण बघा. आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजणारा माणूससुद्धा म्हणत असतो, मी अमुक करीन, मी तमुक करीन. मरणाच्या दारात असूनही हा मी जात नाही. जोपर्यंत हा कर्तेपणाचा अभिमान आहे तोपर्यंत खरी भक्ती सुरूच होत नाही. काही लोक म्हणतात की वेद फळाची आशा दाखवून माणसाची आसक्ती वाढवतात. पण महाराज एक सुंदर उदाहरण देतात. औषध देताना गुळाचा खडा दाखवणे. लहान मुलाला कडू औषध पाजण्यासाठी जसा गुळाचा खडा दाखवावा लागतो, तसंच देवाने आपल्याला कर्माला लावण्यासाठी फळाची आशा दाखविली आहे. जेव्हा आपण कर्म करू लागतो तेव्हा हळूहळू फळावरची आसक्ती कमी होते आणि लक्षात येतं की मी करणारा नसून तोच करून घेणारा आहे. मग आपण केलेलं प्रत्येक कर्म देवाला आपोआप अर्पण होतं. आपल्याला सवय असते, संकट आलं की देवाला नवस करायचा आणि जर मनासारखं झालं नाही की आपण म्हणतो देवात काही अर्थ नाही. पण विचार करा, आपण सुखात असताना देवाला कधी आठवलं होतं का? देवाला फसवणं अशक्य आहे. त्याला फसवण्याच्या नादात आपलीच फसगत होते. आपण जगासाठी दिवसातले 18 ते 20 तास कष्ट करतो, पण देवासाठी 1 तास तरी काढतो का? याचा विचार आज आपल्याला करायचा आहे. आजच्या प्रवचनातून आपण हेच शिकलो की मी करतो ही भावना बाजूला सारून त्याची इच्छा म्हणून जगायला शिका. कर्मात राहा, पण कर्माच्या फळाचा अहंकार टाळा. तरच विषयाची आसक्ती कमी होईल आणि आपण भगवंताचे खरे दास होऊ शकू. तुम्हाला आजचा हा विचार कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत. कोणी नवीन मंडळी आपले व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी पूजा अँड रुधो व्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा. श्रीराम जय राम जय जय राम.